नमस्कार. शासनच्या YouTube चॅनल आप सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. तर आताची घडीची सर्वात पूर्वी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सेवावृत्त कर्मासाठी आली आताची मोठी गुड न्यूज. त्या संदर्भात या एपिसोडच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आता बघणार आहोत. तत्पूर्वी मी आपल्याला सांगू इच्छितो, आपण चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात चुकला. आजच्या नवीन अपडेट समजून त्याला सुरू करूया. महाराष्ट्र राज्य निवृत्त वेतन नियम 1982 मध्ये सुधारणा करण्याबाबत राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक 8/2/24 रोजी महत्त्वपूर्ण अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे. सदर सुधारणा नियमास महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्त वेतन नियम 2024 असे संबोधण्यात येईल. यामध्ये महाराष्ट्र राज्य निवृत्त वेतन नियम 1982 च्या नियम 116 मध्ये पोट नियम 5 मध्ये खंड 3 ऐवजी आता पुढील खंड दाखल करण्यात येत आहे. यामध्ये अविवाहित मुलीच्या बाबतीत ती 24 वर्षाची वयपर्यंत अथवा तिचा विवाह होईपर्यंत अगोदर जे घडेल तोपर्यंत अथवा विधवा अथवा घटस्फोटित असणाऱ्या व स्वतः ती उपजीविका करत नाही अशा मुलीच्या बाबतीत खंड 2 मध्ये दाखल करण्यात येत आहे. तसेच शासकीय कर्मचाऱ्यांच्या अथवा निवृत्त वेतनधारकाच्या आणि त्यांच्या किंवा तिच्या जोडीदाराच्या मृत्यूपूर्वीच अस्तित्वात असलेली विलंगता, तसेच जेव्हा महिला शासकीय कर्मचारी अथवा निवृत्त वेतनधारक त्यांच्या पश्चात खंड 1 अथवा खंड 2 किंवा खंड 3 नुसार कुटुंब निवृत्त वेतन मिळण्यास पात्र असलेले विधवा किंवा विधूर अथवा मुलगा किंवा मुलगी नसेल त्याबाबतची, अथवा जर खंड 1 खंड 2 किंवा खंड 3 नुसार कुटुंब निवृत्त वेतनासाठी पात्र असलेली विधवा अथवा विधूर किंवा मुलगा किंवा मुलगी मृत पावली असेल किंवा त्या खंडामध्ये विहित केलेले कुटुंब निवृत्त वेतनास पात्र राहणार नसेल तर अविवाहित विधवा घटस्फोटित मुलीला 24 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतर आयुष्यभरासाठी किंवा तिच्या विवाह होईपर्यंत किंवा पुनर्विवाह होईपर्यंत अथवा तिची उपजीविकेस सुरुवात करीपर्यंत जे अगोदर घडेल तोपर्यंत सदर संबंधितास निवृत्त वेतन मंजूर करण्यात येईल. करता पुढील अटी व शर्ती अधीन राहणे आवश्यक असेल. यामध्ये शेवटचे अपत्य हे विहित वयाचे होईपर्यंत अपत्यांना प्रथम कुटुंब निवृत्त वेतन प्रदेय असेल. तसेच कुटुंब निवृत्त वेतन मिळण्यासाठी विकलांगता असणारे अपत्य पात्र ठरतील. तसेच अविवाहित किंवा विधवा किंवा घटस्फोटित मुलगी जेव्हा तो किंवा ती किंवा ते हयात होती तेव्हा तिच्या पालकावर किंवा पालकावर अवलंबून होती. तसेच ज्यावेळी मृत शासकीय कर्मचाऱ्याच्या किंवा निवृत्त वेतनधारकाच्या मागे 24 वर्षापेक्षा अधिक वय असलेल्या एकापेक्षा जास्त अविवाहित किंवा विधवा अथवा घटस्फोटित मुलगी असतील तेव्हा जी मुलगी त्यांच्या जन्मक्रमानुसार या पोट नियमाप्रमाणे कुटुंब निवृत्त वेतन मंजूर करण्याची पात्रतेची अटी पूर्ण करतील अशा मुलीला प्रथम कुटुंब निवृत्त वेतन प्रदेय होईल. तसेच सर्वात मोठी मुलगी तिचा विवाह होईपर्यंत किंवा पुनर्विवाह होईपर्यंत किंवा जी उपजीविकेस सुरुवात करीपर्यंत यापैकी जे अगोदर घडेल तोपर्यंत सदर मुलगी कुटुंब निवृत्त वेतनास हक्कदार असेल. सर्वात धाकटी मुलगी तिच्यापेक्षा मोठ्या असलेल्या मुलीचा विवाह झाल्यानंतर अथवा पुनर्विवाह झाल्याच्या नंतर किंवा तिच्या उपजीविकेस सुरुवात केल्याच्या नंतर किंवा मृत झाल्यानंतर कुटुंब निवृत्त वेतनास पात्र ठरेल. तर विधवा मुलीच्या बाबतीत तिच्या पतीच्या मृत्यू अथवा घटस्फोटित मुलीच्या बाबतीत शासकीय कर्मचाऱ्याच्या किंवा निवृत्त वेतनधारकाच्या किंवा त्यांच्या किंवा तिच्या जोडीदाराच्या हयात घटस्फोट झाल्यास देय राहील. तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेटच्या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिले आहे. तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा, कमेंट करा. अशाच नवनवीन अपडेट मिळण्यासाठी शासनाच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात चुका. धन्यवाद.